गुड मॉर्निंग. दिवसाची सुरुवात तर नेहमीप्रमाणे किचनपासूनच झाली आहे. आता पोळपाट मी धुतलं आहे आणि त्याला क्लीन करत होती, तर सुकवायचं होतं. सो मी असा जुगाड केला की त्याला गॅसवरती ठेवलं आणि गॅसवरती ठेवले तर ते जळूनच गेलं. आता 10 दिवसाचं चॅलेंजही कंप्लीट करायला 20 दिवसाचा कालावधी लागतो आहे. काय माहिती बाबा यूट्यूबर कसे म्हणजे स्वतःला प्रत्येक गोष्टीतून मॅनेज करतात. म्हणजे मला खरंच आश्चर्य वाटतं त्यांचं आणि मलाही एक दिवस त्या पदापर्यंत किंवा तिथपर्यंत पोहोचायचं आहे. सो मला तुम्ही सपोर्ट करा. इथे सकाळी सकाळीच मग किचनमध्ये भाजी वगैरे बनवून घेतली आणि मग थोडेसे चायचे वगैरे भांडे पडलेले ते लगेचच क्लीन करून घेतले. आता एकदाच जास्त भांडे पडले की खूपच किचनवरती राडा होतो. सो त्याच्यामुळे लगेचच घासून टाकायला बघते. आता खूप जास्त तर नाही आहेत माझ्याकडे भांडे, म्हणजे जेवढी लागतात ना तेवढीच मी ठेवलेली आहेत. एक्स्ट्राची भांडी सगळे आम्ही ठेवून दिली आहेत, कारण राहायला 4-5 माणसं आणि मग एवढा सारा पसारा कशाला हवा आहे ह्या हेतूने ना. मग जेव्हा कोणी पाहुणे वगैरे येतात ना तेव्हा मी मोठी मोठी भांडे घासते आणि म्हणजे काढते वगैरे, आणि मग त्यांचं काम वगैरे झालं किंवा त्यांचं राहणं वगैरे झालं ना, सो मग मी नंतर ती जशाच्या तशीच क्लीन करून वगैरे ठेवून देते. आता लास्ट जेव्हा पाण्याचा प्रॉब्लेम चालू होता तेव्हा मी एवढे मोठे मोठे भांडे काढले होते, म्हणजे पाणी वगैरे भरून ठेवण्यासाठी. मग तेही यूज केले आणि ठेवून दिले. आता इथे भाजी टाकत होती. आता तुम्ही पत्तागोबी कशाप्रकारे बनवता ते तर मला सांगा, कारण मी म्हणजे ही भाजी जी मी बनवते ना पत्तागोबीची, सो ती माझी आई बनवते आणि माझ्या आईच्या हातची खूप टेस्टी लागते. आता मी बनवते तेवढी मला नाही लागत मी टेस्ट तेवढी त्या भाजीची, पण माझी आई जशी बनवते ना त्याची टेस्ट खूप छान लागते. असं मग इथे फोडणीमध्ये जिरं, राई, मोहरी वगैरे जे काय असं ते टाकून घेतलं आणि फक्त ॲडिंग म्हणजे त्याच्यामध्ये फक्त चणा डाळ आणि उडीद डाळ टाकली. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही नाही. हिरवी मिरची आणि कढीपत्ता आणि वरतून थोडीशी धनिया टाकून छान अशी परतून घ्यायची. आता हिला जास्त शिजवू द्यायचं नाही, हलकंसं फक्त अशी कचकच लागेल इथपर्यंतच शिजवून ठेवायचं, इतकंच शिजवायची. तितकंच झाल्याच्यानंतर मग ती माझी भाजी बनवून झाली आणि मग नंतर किचन वगैरे आवरून घेतलं. आता इथे कार्तिक उठून आलाच होता झोपेतून. आता त्याला कपडे घालायला काय प्रॉब्लेम होतो काय माहिती. आता चपातीचा पण माहिती आहे मला काय प्रॉब्लेम आहे, कारण ना कधीतरी एवढ्या छान चपात्या जमतात की सांगता सोय नाही, आणि एखाद वेळेस अशा चपात्या बनतात की सगळं पोळपाटाला चिटकून बिटकून जातात. आता चपात्या तुटतात पण कधी कधी. आता इतकं सॉफ्ट आहे पीठ मी मळते, कधी माझं पीठ पण पातळ होतं, कधी एकदमच कडक होऊन जातं. माहिती नाही आता चपात्यांचं म्हणजे प्रॉपर. हे बघा माझी चपाती परत चिटकून गेली. समजत नाही मला प्रॉपर चपाती बनवायला मी कधी शिकणार आहे. ठीक आहे जसं चालतं आहे, म्हणजे असं तर नाही आहे की एकदमच अजिबातच येत नाही वगैरे. एवढं तर खाऊ शकतात, म्हणजे मी जसं बनवते तेवढं तर कोणी खाऊ शकतं. सो त्याच्यामुळे मला या चपात्यांचा काही प्रॉब्लेम वाटत नाही, पण मी शिकण्याचा खरंच नक्कीच प्रयत्न करेन. पुरणपोळी जमते मला, पण चपातीमध्ये प्रॉब्लेम येतो, समजतच नाही का. आता ती तुटलेली चपाती तशीच तव्यावरती टाकली. आता मोडून परत करण्या इतका माझ्याकडे वेळही नसतो कारण सकाळची खूपच धावपळ. सगळ्याच महिलांच्या घरी सकाळची एवढी धावपळ चालू असते की आपल्याला जशी कामं आवरायला जमतात तशी पटापट आवरायला बघते. आता त्याच्यामुळेच मी माहिती आहे मला पटापट कामं होत नाहीत, म्हणूनच मी त्याच्यासाठी ना ही 4 याची शेगडी घेतली होती. जर तुम्हाला माहिती नसेल तर ह्याचाही मी व्हिडिओ लास्ट आय थिंक इन्स्टावरती त्याचाही व्हिडिओ अपलोड केलेला आहे. आता जर तो बघायचा असेल तर खूप स्क्रोल करावं लागेल, पण बघू शकता की मी कशी घेतली आहे, कुठून घेतली आहे, केवढ्यात पडली आहे. आणि हिच्या इन्स्टॉलेशनच्या वेळेसची जी माझी फजिती झाली होती ना ती तर वेगळ्याच लेवलची होती. मग काय छान असं. आता तुम्ही म्हणाल की माझ्या हातावरती स्टार कुठून आला आहे, म्हणजे तो पेनाने माझ्या कार्तिकने काढला आहे. तो बोलतो की मी अभ्यास केला तर मला स्टार भेटतो, मग तुम्ही एवढं काम करताना मग तुम्हालाही स्टार भेटायला पाहिजे. सो त्या हेतूने त्याने मला हे स्टार दिले आणि मला तो स्टार खूप जास्त आवडतो. म्हणजे त्याला येत नाही पण तो प्रयत्न नक्कीच करतो. आणि माझा मुलगा खरंच ना अभ्यासामध्ये खरंच इतका हुशार होत चालला आहे ना, म्हणजे कौतुक करावं तितकं कमीच आहे. नजर वगैरे लावू नका कोणी त्याच्या अभ्यासाला वगैरे, मी त्याच्या अभ्यासाचे व्हिडिओ अपलोड करीत राहील. आता ह्याच्यामध्येही मी दाखवेल की तो अभ्यास कसा करायला घेतो वगैरे. अभ्यास करतानाही खूप त्याची बडबड चालूच असते, पण ठीक आहे. आता जर मुलांना हुशार करायचं आहे तर त्यांच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरे वगैरे द्यायला आपण समर्थ असलंच पाहिजे, म्हणजे आपण द्यायलाच पाहिजे. सो असो. आता तुम्ही म्हणाल की एवढ्या साऱ्या चपात्या का बनवते, कारण माझ्या इथे पाहुणे येणार आहेत. आता पाहुणे येणार आहेत म्हणजे त्यांच्यासाठी जेवण वगैरे पटापट बनवून घ्यायचं होतं, कारण आम्हाला मेसेज आला आहे की आमच्या इकडचा गॅस जाणार आहे, कारण हा गॅस पाईपलाईनवरती आहे, म्हणजे सिलेंडर नाही आहे. सो मग त्याच्यासाठीच लवकर चपाती वगैरे बनवून घेतली. आणि माझं
थोडंसं काम होतं. सो म्हटलं की चला स्टेशनला जाऊन यावं. आणि स्टेशनला जाऊन बघितलं तर काय, एवढ्या जोरात पाऊस, भयंकर. म्हणजे बारवेळ आहे, इकडे तिकडे जायचं काही कामच नाही. स्टेशनच्या तिथेच धबाधबा 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 होऊन बसले. इतका जोरात पाऊस आहे, खूप भयंकर. मग नंतर माझं काम झालं, मी रिटर्न आले आणि मग इथे कार्तिकचा अभ्यास घ्यायचा होता. सो कार्तिकला आता छान, एकदम छान प्रकारे 20पर्यंत 1 to 20पर्यंत व्यवस्थित लिहितो. त्याला फक्त आपण बोलला 7 लिही, 9 लिही, 10 लिही वगैरे, तो व्यवस्थित लिहितो. आता तो मला सांगू का की जर मी याला उलटं केलं ना तर ते पी बनणार, म्हणजे त्याला ABCD ही एकदम व्यवस्थित येते. आता हा पण व्हिडिओ मी इंस्टावरती पोस्ट केला आहे की तो म्हणजे अभ्यास करताना 15ला 15, 16ला 16 असं काय काय बोलतो. म्हणजे तोही मजेशीर व्हिडिओ आहे, जर बघायचा असेल तर बघू शकता. त्याची मज्जा मला खूप आजकाल आवडत चालली आहे. ठीक आहे, मुलं जेव्हा मोठी होतात तेव्हा प्रत्येक गोष्टीला लिमिट वगैरे काही नसतं. आता मला समजत नाही आहे की नर्सरीच्या मुलांना कितपत अभ्यास यायला पाहिजे. म्हणजे 1 to 10पर्यंत यायला पाहिजे का 1 to 20पर्यंत यायला पाहिजे. ABCDमध्ये जे पण अल्फाबेट असतात ते कुठपर्यंत अल्फाबेट्स यायला पाहिजे. कारण ह्यांच्या स्कूलमध्ये अजून सिलेबस काही चालू केला नाही आहे. सो त्याच्यामुळे तर मला तेवढं नॉलेजही नाही. आणि लास्ट इयर तो प्ले ग्रुपला होता. सो प्ले ग्रुपमध्ये त्याला असं काहीच नव्हतं, म्हणजे ना रायटिंगचं होतं ना काहीच नाही. फक्त एखाद्या वेळेस कधीतरी बॉल वगैरे दिला, त्याला कलर करा वगैरे हाच चालू होता. फक्त कलरचा प्रॉब्लेम, म्हणजे कलरिंग वगैरे हेच होतं. स्टँडिंग लाईन, स्लिपिंग लाईन. आता यावेळेसही आहे त्याच्या बुकमध्ये स्टँडिंग लाईन, स्लिपिंग लाईन. पण म्हणजे त्याला बऱ्यापैकी आता ते तर होऊन जातं. म्हणजे प्रॉपर हा तो 1 to 20पर्यंत लिहितो. ABCD एसपर्यंत प्रॉपर लिहितो. सो माहिती नाही की नर्सरीमध्ये आता काय काय आहे. म्हणजे ह्याच्या स्कूलमध्ये तरी अजून काही चालू केलं नाही आहे. सो त्याच्यामुळे म्हणून मग मी ह्याला ट्यूशन लावलं आहे आणि ट्यूशनमध्ये पूर्ण अभ्यास त्याचा व्यवस्थित प्रकारे चालू आहे. अजून म्हणायला गेलं तर ट्यूशन पण म्हणजे प्रॉपर ट्यूशनचा होमवर्क करायला मागे पुढे बघतो, पण घरात नाही करत. पण ट्यूशनमधला अभ्यास ट्यूशनमध्ये एकदम व्यवस्थित करतो. त्याला बरोबर येतं 1 to 10, 1010, 1 to 12 वगैरे असं तसं सगळं प्रॉपर बोलतो. आता मध्ये मध्ये मीही चुकते म्हणजे त्याला शिकवताना, कारण प्रॉपरच येईल असं माझंही नाही आहे. म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत सांगू शकत नाही. हे बोलतोय 1550. आता अभ्यास वगैरे केला आहे छान. सो त्याच्यामुळे त्याला काहीतरी पाहिजे. आता काहीतरीमध्ये चॉकलेट वगैरे हे पहिलं मागायचं, पण चॉकलेट वगैरे पूर्णपणे बंद केलं आहे. सो त्याच्यामुळे आता तो ते मागत नाही, पण ड्रायफ्रूट्स नेहमी मागतो. आता ड्रायफ्रूट्समध्ये त्याचं असतं की मला 1 काजू द्या, 2 बदाम द्या, 3 मनुका द्या, म्हणजे काउंटिंग करून मागायला बघतो. मग आता इथे मला 2 काजू, 2 बदाम, 2 मनुका द्या म्हणत होता. सो मी दिले. आता मी माझा इथे गजरा दाखवते, कारण हा गजरा मी 3-4 दिवस कंटिन्युअसली यूज केला आहे. ते यूज करायची आणि फ्रीजमध्ये ठेवायची, यूज करायची आणि फ्रीजमध्ये ठेवायची. स्टीलच्या डब्यामध्ये ठेवला ना तो जशाला तसा राहतो, त्याला काहीच होत नाही. म्हणजे तो काळवट वगैरे असं अजिबात पडत नाही. जर तुम्हाला ही गजरा लावायला आवडत असेल तर तुम्ही नक्की असा एकदा यूज करून बघा, ट्राय करा नक्कीच. मग नंतर त्याला दिल्याच्यानंतर तोही माझा लाड करत होता आणि मीही त्याचा लाड करत होते. सो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सो भेटू नेक्स्ट डे. बाय बाय बाय.